या निवडणुका ओरिसामध्ये 14 आणि 19ला लोकसभेला भाजपला जास्त मतं पडली आणि त्या मानाने विधानसभेला निवडणुकीत त्याच दिवशी कमी पडली। म्हणजे आमचे 7 खासदार निवडून आले, त्यावेळेला 7च आमदार निवडून आले। हे घडतं ना। त्यामुळे मतदारांच्या आणि नवीन पटनायकांना विधानसभेत ते प्राधान्य द्यायचे, यावेळेला विधानसभेलाही आम्हाला मिळाला। हा लोकांचा निर्णय असतो। त्यामुळे विरोधक हे सामान्य मतदारांना त्यांना समजत नाही वा त्यांना मूर्ख समजतात। हाच त्यांचा सगळ्यात म्हणजे काय म्हणायचं वेडेपणा आपण म्हणत नाही, पण आम्ही एवढंच म्हणू की त्यांचा हा नाकर्तेपणा आहे आणि परिस्थिती न समजून घेण्यासाठी ते आज विरोध करतात। तसंच ईव्हीएमचंही बोलतात। अरे म्हणजे आत्ता लोकसभेत तुम्ही जेव्हा जिंकलात 30 जागा त्यावेळेला ईव्हीएम चांगलं होतं आणि आता म्हटले ईव्हीएम वाईट झालं, म्हणजे कमाल झाली। अहो ईव्हीएम जर कोणी मॅनिप्युलेट करू शकलं असतं तर मग 240 वर कशाला कोण थांबेल? कमालच झाली। आणि निवडणूक आयोगाने आव्हान दिलं खुलं, 8 दिवस सगळे मशीन ठेवलं, सगळं त्याचं तंत्रज्ञान वगैरे तिथे लिहिलेलं होतं, कोणीही येऊन ते हॅक करून दाखवावं। नाही करता येत। आणि भारताची निवडणूक पद्धतीवर आपल्याला केवढा आनंद पाहिजे। 70 कोटी लोकांनी मतदान केलं आणि 24 तासाच्या निकाल सगळे तयार झाले। 24 कशाला, खरं म्हणजे 15-20 तासातच सगळे निकाल झाले। तर अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा आपल्याला निकाल माहीत झाला आहे, तरी कॅलिफोर्नियात अजून मतमोजणी चालू आहे। कॅलिफोर्नियामध्ये मतमोजणी चालू आहे। तर इलॉन मस्क म्हणाले की भारताकडून शिका, 70 कोटी मतं ते इतक्या दिवसात मोजू शकतात आणि आपल्याला 10 कोटी मतं मोजता येत नाहीत, ते एका दिवसात मोजतात। तेव्हा आपल्या न्यायव्यवस्थेत सारखंच निवडणूक व्यवस्थेवरही आपला हे विश्वास पाहिजे आणि आपण हारलो त्याचं आत्मपरीक्षण करा। का हारलात, काय चुका केल्यात? भारतीय जनता पार्टी थिंकिंग पार्टी आहे। त्यामुळे आणि मी त्यावेळेला कोल्हापूरला खूप यायचो। 84ला आमच्या फक्त 2 जागा आल्या होत्या आणि काँग्रेसच्या 440 जागा आल्या होत्या, 414 जागा आल्या होत्या 84मध्ये। पण आम्ही विचार करून आत्मपरीक्षण करून काय वाढायचं, कसा पक्ष वाढवायचा, सगळीकडे वाढवायचा याचा नीट विचार केला, योजना केली, त्याप्रमाणे सातत्याने काम केलं। म्हणून आता आम्ही तिसऱ्यांदा सत्तेवर आहोत आणि आम्ही म्हणजे आता हे 15 वर्ष आणि 6 वर्ष अटलजींची अशी 21 वर्ष देशाला एक चांगलं सुशासन देतोय। 15 वर्ष अजून पूर्ण व्हायचे, 15 वर्षासाठी निवडून आलोय 5। तर त्यामुळे हा पराभवापासून काहीही शिकण्याची विरोधकांची तयारी नाही आणि अकांड तांडव म्हणतात तसं ते चालू आहे। मग कधी ईव्हीएमवर, कधी एक देश एक निवडणुकीवर। मला सांगायचं आहे ते एवढंच आहे, या 2 विषयावर कुठल्याही प्रश्नाचं स्वागत आहे। कुटुंबियांसमवेत आलो कारण आमची कुलदेवता महालक्ष्मी आहे, त्यामुळे अंबाबाईचं दर्शनासाठी आलो। खरं मित्र हो, विरोधकांना काय झालं आहे हे मला कळत नाही। राहुल गांधींनी लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्यांनी खासदारांवर हल्ला करावा आणि ते पडले आणि 2 जण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांचा MRI काढण्यात येत आहे। आणि सगळ्यात वाईट म्हणजे सगळ्या पत्रकारांनी जेव्हा विचारलं कि तुम्ही धक्काबुक्की केली, बोले धक्कामुक्की से कुछ नहीं होता, किसी को कुछ नहीं होता।
म्हणजे धक्काबुक्की केली हे मान्य केलं, आता खोटं काहीतरी नवी सबब काढून एक फेक नॅरेटिव्ह करण्यासाठी आता एक प्रेस कॉन्फरन्स करतील किंवा करणार आहेत आता. पण ही अत्यंत निषेधाची गोष्ट आहे. लोकशाहीचा हा घोर अपमान आहे. आणि तुमच्याकडे ताकद आहे म्हणजे शारीरिक ताकदीचा वापर करायला लागले. हा काय आखाडा आहे का? अहो, आखाड्यात सुद्धा किती नियम असतात. म्हणजे कोल्हापूर आंधळकर असोत, मारुती माने असोत, किती कसे वागले. कुस्तीलाही नियम असतात, आखाड्याला नियम असतात, पण यांच्या काँग्रेसच्या आखाड्याला काही नियम नाही. त्यांना पराभव इतका झोंबलेला आहे 2024चा. कारण कितीही बोलले आणि सुरुवातीला असं दाखवलं जणू त्यांचा विजय झाला, तरी पंतप्रधान मोदीच झालेत आणि हे तिसऱ्यांदा झालेत. आणि लोकांनी काँग्रेसला 15 वर्ष नाकारलं आहे आणि आता त्यांचे सहकारी पक्षही नाकारत आहेत. EVMच्या मुद्द्यावर, बाकी सगळ्या मुद्द्यांवर त्यांचे इंडिया अलायन्समधले लोक आता बाजूला झालेत. त्यामुळे काँग्रेस हताश आहे, निराश आहे. त्यांना लक्षात येत आहे की भविष्य काही नाही आणि असे वागले तर मुळीच नाही. म्हणजे हा अतिशय रागाचा मुद्दा आहे. आणि मला कोणीतरी प्रतिक्रिया विचारली तर म्हटलं गुंड काय करू शकतात? जो तो आपल्या लेव्हलनीच खेळतो ना, आपल्या लेव्हलनीच बोलतो. त्यामुळे त्यांचं वागणं तसं आहे. आणि ते म्हणाले की धक्काबुक्कीने काही होत नाही, म्हणजे कोणी मरत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे असं कुठे राजकारणात झालेलं आजपर्यंत कोणी देशात पाहिलं नाही. संसदेच्या प्रांगणात माझ्या मनात एक दुसरा विषय आहे, तेवढा सांगतो. मग या 2 विषयांवरचे मी प्रश्न घेईन. एक देश एक निवडणूक याला विरोध करणारे लोक हे सामान्य मतदारांना मूर्ख समजतात किंवा त्यांच्या शहाणपणावर त्यांचा मुळीच विश्वास नाही, असा याचा अर्थ होतो. कसा ते मी समजून सांगतो. मतदार हे स्वतःच्या मनाने मत देतात, कुणाच्या सांगण्याने, कुठल्या प्रचाराने मत देत नाहीत. आता मी 50 वर्ष राजकारणात आहे. 71च्या निवडणुकीपासून मी निवडणुकीत काम केलं आहे आणि 12 राज्यांमध्ये निवडणुकीत काम केलं आहे. तर माझा अनुभव हा आहे की मतदार हा स्वतःचं त्याचं एक परसेप्शन असतं आणि कशावर मत द्यायचं हे तो ठरवतो आणि त्याप्रमाणे मत देतो. तुम्हाला आवडो न आवडो, तुमचा जय होईल पराजय होईल, पण मतदार त्याचा विचार करून मत देतो. माझा त्याच्या सामान्य माणसाच्या, सामान्य मतदारांच्या बुद्धीवर माझा विश्वास आहे, पण या विरोधकांचा नाही. आणि आपल्याकडचं उदाहरण आहे 99 साली, तुमच्यापैकी अनेक जण त्यावेळेला पत्रकार नसतीलही, 99 साली महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या एकदम निवडणुका झाल्या एकाच दिवशी. खरं म्हणजे आम्ही 95 साली मार्चमध्ये निवडून आलो होतो, भाजप शिवसेना युती. 2000 मार्चला निवडणूक होती आणि अटलजींचा एका मताने पराभव झाला होता म्हणून पोटनिवडणूक झाली. म्हणजे 99ची निवडणूक त्यामुळे झाली. आणि कारगिलही झालं होतं. त्यामुळे अटलजी हे अत्युच्च लोकप्रियतेच्या ह्याच्यावर होते आणि म्हणून महाराष्ट्रातल्या नेत्यांनाही वाटलं की आपणही त्यांच्याचबरोबर निवडणूक घेऊ म्हणजे आपल्याला फायदा होईल. मग निवडणुका दोन्ही एका दिवशी झाल्या आणि रिझल्ट काय लागला? लोकसभेमध्ये भाजप शिवसेना युतीला 40% मतं पडली. 40%.
आणि त्याच दिवशी त्याच क्षणी मतदान केलेल्या विधानसभेत भाजप सेना युतीला 30% मतं पडली. हा फरक 10%चा नाही मित्रांनो. 40% ज्या मतदारांनी आम्हाला मतं दिली लोकसभेत, त्यापैकी 25% लोकांनी आपलं मत बदललं आणि विधानसभेला दुसऱ्याला मत दिलं. हा त्याचा अर्थ आहे. ते एकाच दिवशी मतदान झाले. यांना भीती काय आहे? बा मोदी आहेत. खरी भीती ही आहे, जे बोलत नाहीत ते, की मोदी आहेत त्यामुळे लोकसभेतही ते येतील आणि विधानसभेतही ते येतील असं त्यांना वाटतं. पण असं नसतं. मतदाराला मूर्ख समजू नका. तुम्ही चांगलं काम केलं तर निवडून येतील आणि तुम्ही नाही चांगलं काम केलं, लोकांच्या पसंतीला नाही उतरलात तर तुम्ही पडाल. आणि म्हणून मतदारांना मूर्ख नका समजू. त्यांचं शहाणपणावर विश्वास ठेवा आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी प्रयत्न करा. हे राजकारण असतं. पण त्याच्याऐवजी विरोधकांनी एक देश एक निवडणुकीलाच विरोध चालवला आहे. ओरिसा आणि आंध्रमध्ये एकाच दिवशी निवडणुका होतात, लोकसभा आणि विधानसभेच्या. काय अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।